कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे तू नाराज आहेस कळतंय मला। अर्जुन, तू माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय का घेतलास? अरे आता हे काय मध्येच, आपण बोललोय की या विषयावर। आपण बोललोय पण काय अर्जुन, अरे तू मला बोलला होतास ना साखरपुडा झाल्यानंतर तू अपर्णा मॅडमशी सगळे संबंध तोडणार म्हणून, पण आता तर उलटच झाले। म्हणजे तुला माझी जितकी काळजी पाहिजे ना त्याहून अधिक काळजी त्यांचीच आहे। या आपल्या ड्युटीचा भाग आहे अर्जुन, मग आपण एक काम करू, आपण ना ही जबाबदारी दुसऱ्या कोणाला तरी देऊ। ड्युटीचा भाग आहे ना फक्त। मी तांदे साहेबांशी बोलते, चालेल? हा मुद्दा आहे। हरिया तू उगाच काहीतरी अर्थ लावतेस। अर्जुन, मी अपर्णा मॅडमच्या मुद्द्यावर बोलत नाहीये। हे बघ, तू आज तिथं नव्हतीस। हे बघ, अरे तू जर सोबत नसेल ना तर मी कलेक्टर ऑफिसला जात पण नाही, माहिती आहे तुला। अर्जुन, तू माझ्याशी लग्नाला हो बोललास, पण तुझं खरंच प्रेम आहे का रे माझ्यावर? अरे तू उगाच काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस। अर्जुन, मी आता अपर्णा मॅडमच्या मुद्द्यावर बोलत नाहीये। मग मला वाटलं होतं की आपलं लग्न ठरल्यानंतर, आता तर हा साखरपुडा झाल्यानंतर तू माझ्याशी अधिक मनमोकळेपणाने बोलशील, पण आता तर उलट झाले। म्हणजे तू आधी जितकं मनमोकळेपणाने बोलत होतास ना, आता तर तेवढंही बोलत नाहीयेस। तुझ्याकडे बघितलं ना तर असं वाटतंय की तू एखाद्या प्रेशर खाली येऊन माझ्याशी बोलतो। असं नाही यार। मग कसं आहे अर्जुन? आता मी तुझी होणारी बायको आहे आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलायला ना तुला ऑकवर्ड फील होतं। अरे मी तुला म्हटलंय मला थोडा वेळ दे। वेळ देऊन हा प्रश्न सुटणार आहे का अर्जुन? मग ठीक आहे, पण हा अजूनही विचार करा। म्हणजे आता तर फक्त साखरपुडा झालाय, लग्न बाकी आहे रे, आणि मला तुला कुठल्याही बंधनात टाकायचं नाहीये ना कुठलं प्रेशर द्यायचंय। तुझ्या आयुष्यात मला तुझं सुख दुःख, तुझा त्रास कमी करायचा होता, तो वाढवायचा कधीच नव्हता। सॉरी। मी निघते। मला आणि आईला एका नातेवाईकांनी जेवायला बोलवले। काय ना, आता लग्न ठरलंय ना माझं। आणि हो, हा डब्बा दुपारी तुझ्यासाठी आणला होता, आता थंड झाला असेल। तुला खावंसं वाटलं तर खा, जबरदस्ती नाहीये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।